श्री गुरुचरित्र अध्याय 22। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्यराणा लागे सिद्धाचिया चरणा कर जोडोनिया जाणा। विनवीत से परियेसा जय जयाजी योगीश्वरा। शिष्यजन मनोहरा तूची तारक भवसागरा। अज्ञांती मेरा ज्योती तू तुझा चरण संपर्क होता। झाले ज्ञान मज आता परमार्थ वासना तत्वता। झाली तुझे प्रसादे दाखविली गुरुची सोय। तेणे सकळ ज्ञान होय तुची तारक योगीराय। परमपुरुषा सिद्धमुनी गुरुचरित्रकामधेनू। सांगितले मज विस्तारोनी अद्यापीन धाय माझे मनू। आणिक आवडी होतसे मागे तुम्ही निरोपिले। श्री गुरु गाणगापुरी आले पुढे कैसे वरतले। विस्तारावे दातारा ऐकोने शिष्याचे वचन। सांगे सिद्ध संतोषोन म्हणे शिष्या तू सगुण। गुरुकृपेच बाळक धन्य धन्य तुझे जीवन। धन्य धन्य तुझे मन होसी तूची पूज्यमान। या समस्त लोकात तुवा प्रश्न केलासी। संतोष माझ्या मानसी उल्हास होतो सांगाव्यासी। गुरुचरित्रकामधेनू पुढे वाढला अनंत महिमा। सांगता असे अनुपमा श्री गुरु आले गाणगाभुवनी। राहिले संगमी गुप्तरूपे भीमा उत्तरवाहिनीसी। अमरजा संगम विशेषी अश्वत्थ नारायण परियेसी। महावर्द स्थान असे अमरजा नदी थोर। संगम झाला भीमातीर प्रयागासमान असे क्षेत्र। अष्टतीर्थे अस्ति तेतेह तया तीर्थांचे महिमान। अपार असे आख्यान पुढे तुझ विस्तारोन। सांगेन ऐक शिष्योत्तमा तया स्थानी श्री गुरुमूर्ती। होती गौप्य अतिप्रीती तीर्थम हिमा करणे ख्याती। भक्तजनतारणार्थ समस्त तीर्थे श्री गुरुचरणी। ऐसे बोलती वेदपुराणी त्यासी कायसे तीर्थ गहनी। प्रकाश करी क्षेत्रांसी भक्तजनतारणार्थ। तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ गौप्य होती कलियुगात। प्रकट केली गुरुनाथे तेथील महिमा अनुक्रमेसी। सांगो पुढे विस्तारेसी प्रकट झाले श्री गुरु कैसी। सांगेन ऐका एकचित्ते ऐसा संगम मनोहर। तेथे वस्ती श्री गुरुवर त्रिमूर्तींचा अवतार। गौप्य होय कवणेप्री सहस्त्र किरणे सूर्यासी। केवी राहवेल गौपेसी आपोआप प्रकाशी। होय सहज गुण तयाचे वस्ती राणी संगमासी। जाती नित्य भिक्षेसी तया गाणगापुरासी। माध्याहनकाळी परियेसा तया ग्रामी द्विजवर। अस्ति एकशत घर होते पूर्वी अग्रहार। वेदपाठक ब्राह्मण अस्ति तया स्थानी विप्र एक। राहत असे सुक्षीण देख भार्या त्याची पतिसेवक। पतिव्रता शिरोमणी वर्त असता दरिद्रदोषी। असे एक वांझ महिषी वेसन घातली तियेसी। दंतहीन अतिवृद्ध नदीतीरी मळियासी। क्षारमृत्तिका वहाव्यासी नित्य द्रव्य देती त्यासी। मृत्तिका क्षार वहाव्या तेणे द्रव्ये वरोघेती। येणे रीती काळ क्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रीती। येती भिक्षेसी त्याचे घरा। विप्र लोक निंदा करीती। कैचा आलाय ती म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रोती। निये भिक्षा आमुचे घरी नित्य आमुचे घरी देखा। विशेष अन्न अनेक शाका असे त्यजुनी ती ऐका। जातो दरिद्रियाचे घरी ऐसे बोलती विप्र समस्त। भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंचरहित परमार्थ। करणे असे आपुल्या मनी पाहे पा विदुराच्या घरा। प्रीती कैसी शार्ंगधरा दुर्योधन राजद्वारा। कधी नवचे परियेसा सात्विक बुद्धी जे वर्ती। श्री गुरुची त्यांसी अतिप्रीती इह सौख्य अपरागती। देतो आपल्या भक्तांसी ऐसा कृपाळू परमपुरुष। भक्तावरी प्रेम हर्ष त्यासी दुर्बळ काय दोष। रंका राज्य देऊ शके जरी कोपे एखाद्यासी। भस्म करील परियेसी वर देता दरिद्रियासी। राज्य होय क्षितीचे ब्रह्मदेवे आपुल्या करे। लिहिली असती दुष्ट अक्षरे श्री गुरुचरण संपर्के। दुष्टाक्षरे ती शुभ होती ऐसे ब्रीद श्री गुरुचे।
वर्णून शके माझे वाचे थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे। श्री गुरु जाती तया घरा वर्त असता एके दिवसी। मिळे वरू त्या ब्राह्मणासी घरी असे वांज महिषी। नेली नाही मृत्तिकेसी तया विप्रमंदिरासी। श्री गुरु आले भिक्षेसी महा उष्ण वैशाखमासी। माध्याहनकाळी परियेसा ऐसे श्री गुरु कृपामूर्ती। गेले द्विजगृहाप्रती विप्र गेला याचकवृत्ती। वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ। पतिव्रता आली धावत साष्टांगी दंडवत। करीती झाली ते वेळी नमन करुनी श्री गुरुसी। विनवितसे भक्तीसी आपला पती याचकवृत्तीसी। गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत। घेवोनी येतील पती त्वरित तवरी स्वामी बैसा म्हणत। पिढे घातले बैसाव्या श्री गुरुमूर्ती हास्यवदन। बैसते झाले शुभासन तिये विप्रस्त्रियेसी वचन। बोलती क्षीर का वोन घालिसी तुझे द्वारी असता महिषी। क्षीर का होन घालिसी भिक्षेसी आम्हाते तू का चाळविसी। नाही वरू म्हणोनिया श्री गुरुवचन ऐकोन। विप्रवनिता करी नमन वांज महिषी दंथी। वृद्धत्व झाले तियेसी उपजतांची आमुचे घरी। वांज झाली दगडाप्री गाभान वाचे कवणेप्री। रेडा म्हणोनी पोषितो याची कारणे तियेसी। वेसण घातली परियेसी वाहता ती मृत्तिकेसी। तेणे आमुचा योगक्षेम श्री गुरु म्हणती तियेसी। मिथ्या बोलसी आम्हांसी त्वरित जावोनिया महिषीसी। दुहुनी आणि क्षीर आम्हा ऐसे वचन ऐकोनी। विश्वास झाला तिचे मनी काष्ठपात्र घेवोनी। गेली ऐका दोहाव्या श्री गुरुवचन ऐकोन। विप्रवनिता जाता क्षण दुभली क्षीर संतोषोन। भरणे दोन ते वेळी विस्मय करी विप्रवनिता। म्हणे ईश्वर हा तत्वता याचे वाक्य परिस्ता। काय नवल म्हणतसे क्षीर घेवोनी घरात। आली पतिव्रता त्वरित तापविती झाली अग्नीत। सवेची विनवी परियेसा श्री गुरु म्हणती तियेसी। घाली हो क्षीर भिक्षेसी जाणे आम्हा स्वस्थानासी। म्हणोनी निरोपिती ते वेळी परिसोनी स्वामीचे वचन। घेवोनी आली क्षीरभरण केले गुरुनाथे प्राशन। अतिसंतोषे करुनिया संतोषोनी श्री गुरुमूर्ती। वर देती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती। लक्ष्मी राहे निरंतर पुत्रपौत्री श्रियायुक्त। तुम्ही नांदाल निश्चित म्हणोनी निघाले त्वरित। संगमस्थानासी आपुल्या श्री गुरु गेले संगमासी। आला विप्र घरासी ऐकता झाला विस्तारेसी। महिमा श्री गुरुमूर्तीचा म्हणे अभिनव झाले थोर। होईल ईश्वरी अवतार आमुच्या दृष्टी दिसेन। परमपुरुष तोची सत्य विप्र म्हणे स्त्रियेस। आमुचे गेले दरिद्रदोष भेट जाहली श्री गुरुविशेष। सकळाभीष्टे साधली म्हणोनी मनी निर्धार करीती। भेटी जाऊ कैच्या इती हाती घेवोनी आरती। गेले दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुसी। गंधाक्षताधूप दीपेसी नैवेद्यतांबूल प्रदक्षिणेसी। पूजा करीती सद्भावे येणेप्री द्विजवर। लाधता जाहला जैसा वर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर। पूर्ण आयुष्य झाले जाण सिद्ध म्हणे शिष्यासी। श्री गुरुकृपा होय जासी दैन्य कैसे त्या नरासी। अष्टैश्वर्यै भोगीतसे म्हणे सरस्वती गंगाधर। सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर। दैन्या वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृत। वंध्या महिषी दुग्ध देत निश्चयाचे बळे सत्य। भाग्य आले विप्रासी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वंध्या महिषी दोहन नाम 22 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।